नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग आदर्श यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्या समोर मांडण्यासाठी आलोय। बऱ्याच वेळा काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये आता इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये बीएमएसच्या संदर्भामध्ये आपले व्हिडिओ बऱ्यापैकी येणार आहेत। तोपर्यंत आज सध्याच्या मितीला आज जो 20 ऑगस्ट 2025 चे दिवस आहे, 22 तारखेच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दोन्ही काउन्सिलिंग प्रोसेस मधला शेवटचा दिवस आहे रिपोर्टिंगसाठी। सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते, परंतु तुम्ही घ्या किंबहुना न घ्या, तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये राहता येऊ शकतं, तुमचं डिपॉझिट जप्त होत नाही। परंतु खूप सारा फ्रिक्वेंटली प्रश्न येतो, त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगण्यासाठी आलोय की ज्या विद्यार्थ्यांना ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड, मग तो कोणताही असू शकेल, ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मधून डीम्ड असेल, एम्स असेल, जिपमर असेल किंवा 15% कोट्यामधून तिसऱ्या राऊंडच्या म्हणजे थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर जॉईंट स्टेटस असाल, म्हणजे तुम्ही जर कुठेतरी ऍडमिशन घेतलेलं असेल, तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या सीईटी सेलच्या एमबीबीएस बीडीएसच्या थर्ड राऊंड मध्ये भाग घेता येत नाही। त्याचबरोबर तिथून पुढे सगळ्या सबसिक्वेंट राऊंड मधून तुम्ही बाद होता। हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। बऱ्याच वेळा जे विद्यार्थी डीम्ड कॉलेजेसमध्ये सध्या ऍडमिशन घेत आहेत, बऱ्याच वेळा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना 470च्या आसपास ऍडमिशन मार्क्स आहेत, असे विद्यार्थी सर्व डीम्ड किंवा इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका किंवा उत्तर प्रदेशमध्ये ओपन स्टेट्स मधून ऍडमिशन घेतात आणि त्यांचा प्रश्न बऱ्याच वेळा फ्रिक्वेंटली येतो की मी स्टे वेकन्सी राऊंड मध्ये मला महाराष्ट्रामध्ये मिळेल का? तर सर्वात महत्त्वाचा हा नियम रिवाइज करण्यासाठी तुमच्या समोर आलोय। तर ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या दिवशीच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशी तुम्ही कुठेतरी जॉईन असाल, मग ते ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी राऊंड मध्ये एम्स, जिपमर किंवा डीम्ड एमबीबीएस बीडीएस मध्ये जॉईन असाल, किंबहुना स्टेट कोट्याच्या थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर समजा एमबीबीएस बीडीएस मध्ये मॅनेजमेंट कोटा, मेरिट कोटा कशाही कंडिशन मध्ये जॉईन असाल किंवा ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून इतर राज्यामध्ये सुद्धा जॉईन असाल, तर तिथून पुढच्या सबसिक्वेंट राऊंड मध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये। त्याचबरोबर इतर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा भाग घेता येत नाही। आता पहिल्या राऊंड मध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आपण ट्राय करू शकतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिटच्या बेसिसवरती ऍडमिशन घेण्यासाठीचा संधी आपल्याला उपलब्ध आहे। आणखी एक राऊंड आहे। परंतु जर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल, किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल प्रायव्हेट, तर बऱ्याच वेळा विचारतात की स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मला मिळेल का? तर स्ट्रे वेकन्सी राऊंड आणि पहिले 3 राऊंड मध्ये नियमामध्ये फरक आहे। पहिल्या 3 राऊंड मध्ये कुठेही जॉईंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये इलिजिबिलिटी राहत नाही। त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आणखी एक दुसरा प्रश्न आहे, असे काही महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भातला हा व्हिडिओ आहे। तो म्हणजे जर मी उत्तर प्रदेशमध्ये आज ऍडमिशन घेतलं आणि नंतर जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळालं तर आपल्याला घेता येतं का? तर त्या प्रक्रिया म्हणजे त्या वेळेचं मध्ये बंधन असू शकतं। त्या वेळेमध्ये जर दुसरा राऊंड तिकडे लागलेला असेल आणि रिझाईन करण्याची वेळ असेल तर आपल्याला मिळू शकतं। बऱ्याच वेळा आपल्याला डिपॉझिट जे डीम्ड कॉलेजेसमध्ये असेल किंवा त्रिपुरामध्ये असणार 1 लाखाचं डिपॉझिट, 5 लाखाचं डिपॉझिट राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये 2 लाखाचं डिपॉझिट किंवा या सर्व गोष्टींमध्ये आपलं डिपॉझिट जप्त होईल का हा प्रश्न विचारला जातो। तर सर्वांसाठी एकच उत्तर आहे की डीम्ड कॉलेज असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, त्रिपुरा, मेघालय असेल, किंबहुना जे काही डिपॉझिट घेणारे राज्य असतील त्या राज्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन नाही अलॉट होऊन जरी नाही घेतलं तरी सुद्धा तुमचे डिपॉझिट जात नाही। त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र कोणत्याही प्रक्रियेमध्ये सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग देऊन सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत असेल आणि जर समजा तुम्ही ऍडमिशन घेत नसाल तर त्या प्रोसेसच्या बाहेर पडता। त्यानंतरच्या राऊंड मध्ये तुम्ही भाग घ्यायचा किंवा नाही, परत फ्रेश एंट्री करायचं का नाही तो तुमचा प्रश्न आहे। परंतु जर तुम्ही चॉईस फिलिंग दिलेले असेल आणि ते चॉईस फिलिंग मधून तुम्हाला मिळालेले कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही तर तिथून पुढे प्रोसेसमध्ये त्या बाहेर पडत असता।
त्याचबरोबर दुसऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि आपल्याला नंतर महाराष्ट्रात मिळालं तर येतं का, तर हा प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या वेळेच्या सिच्युएशनवर अवलंबून राहतं. त्यामुळं ओपन स्टेट्समधून तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडू, पॉंडिचेरी किंबहुना या सर्व इतर बिहार राज्य, झारखंड या राज्यामध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी शक्यतो डीम्ड कॉलेजेस किंवा महाराष्ट्रातल्या कुठेही ऍडमिशन घ्यायचं नाही, अशाच विद्यार्थ्यांनी घ्यावं असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे. आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तमाम विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या, त्याचा एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपलं जे काही तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा जो चॅनल काम करतोय त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.